पुढची बातमी. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खात्याची धुरा मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःकडे ठेवली. मात्र अर्थमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा आपल्याला मिळावी अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. पण अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं सूचक वक्तव्य पाहता राष्ट्रवादीची इच्छा पूर्ण होणार की त्यांना इच्छेवर पाणी सोडावं लागणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 28 जानेवारी 2026 अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू. एकतीस जानेवारी 2026 सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद. मार्च 2026 अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्प सादर. घटना जास्त जुन्या नाही आहेत, त्यामुळे अनेकांना या घटना तारखांसह माहिती असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या घटनांची उजळणी करण्यामागचं कारण म्हणजे अर्थ खात्यावरून उपस्थित केला जाणारा एक प्रश्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं स्वतःकडे घेतलं. त्यावेळी कारण देण्यात आलं तोंडावर आलेला अर्थसंकल्प. आता अजितदादांच्या निधनाला 4 महिने तर अर्थसंकल्प सादर करून 3 महिने लोटले आहेत. त्यामुळे आता हयात असताना अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं राष्ट्रवादीला परत मिळणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वतःकडे किंवा भाजपकडेच ठेवणार. अर्थ खात्याच्या भविष्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी वर्तमानावर बोट ठेवत मोठं सूचक वक्तव्य केलं. अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा राजकीय विश्लेषकाकडून जो अर्थ काढला जातोय तसं खरंच घडणार असेल तर राष्ट्रवादीनं अर्थ खात्याची आशा सोडून द्यायची का असा सवाल उपस्थित होतो. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर तोंडावर अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्प सादर करायचा आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते खातं आपल्याकडे घेतलं. खरं तर नंतरच्या काळात अर्थ खातं किंवा त्या बदल्यात दुसरं खातं राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायला पाहिजे होतं. पण अशा गोष्टींच्या मध्ये नेहमीच विलंब केला जातो. हा आजवरचा अनेक सरकारांच्या मधला अनुभव आहे. तशाच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आपल्याकडचं अर्थ खातं किंवा त्याच्या बदल्यात दुसरं खातं देण्यात सुद्धा टाळाटाळ करीत आहे. आणि अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत तर आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी एकही सकारात्मक शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळं आताच्या परिस्थितीत अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाईल असं वाटत नाही. त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरं कुठलंही एखादं खातं देण्याची तयारी दर्शवली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तो पर्याय मान्य करावा लागेल. भारतीय जनता पक्ष ही मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांचे नेते खाणारी चटकीन आहे आणि त्या चटकिनीने आता अर्थ खातं पण जे आहे हे मित्र पक्षाचं हे गिळलेलं आहे आणि चटकींनी एकदा काही खाल्लं की ती वापस देत नाही. हा असणारा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तो पक्षच जो आहे हा आता तिकडे भारतीय जनता पक्षाकडे सरकणार आहे. आपण एका अर्थ खात्याची काय बात करताय. मध्यंतरी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे असा सूर आळवला. मात्र अर्थ खातं परत आपल्याला मिळावं या संदर्भात सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांशी थेट संवाद साधलाय का हे तपासावं लागेल. आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुनेत्रा पवार आणि त्यांचे सहकारी पुन्हा एकदा अर्थमंत्रीपदाची खुर्ची राष्ट्रवादीला सोपवण्यासाठी तयार करू शकतील का? कारण प्रश्न फक्त अर्थमंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या आणि मलईदार खात्याचा नाहीये, तर अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीत राष्ट्रवादीचं स्थान आणि स्वाभिमान अढळ ठेवण्याबाबतचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.